संगमनेरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर प्रवीणकुमार पानसरे, इंजिनियर विवेक पानसरे यांच्या आजी कैलासवासी बबूबाई शंकर पानसरे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त भाषाप्रभू हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज पाटील शहापूर यांचे प्रवचन संपन्न झाले. कैलासवासी बबूबाईंना श्रद्धांजली वाहण्यासाठी संगमनेर शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पाहुयात सविस्तर वृत्तांत. मनुष्याच्या जीवनातून आई गेल्यानंतर स्वामींची जगाचा आईला भेटाय अशी परिस्थिती होत असते. त्याप्रमाणे या कुटुंबाला जे दुःख झाले त्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. माझ्या डोंगरेपरी पाटील परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे शेतकरी संघाच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने आईला या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमासाठी पानसरे परिवार, राऊत परिवार, सर्व नातेवाईक, आप्तेष्ट या ठिकाणी दुःखित अंतकरणाने उपस्थित आहेत. भाषाप्रभू हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज पाटील संस्थापक संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय शहापूर यांचं प्रवचन या ठिकाणी झालेलं आहे. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण सौभाग्यवती चंद्रलेखाताई काकडे यांचंही प्रवचन या ठिकाणी झालेलं आहे. ताईंच्या हातात पायी आल्यानंतर आणि त्या दिवशी अंत्यविधीच्या दिवशी ताईंना बोलता आलं नाही. त्या खूप भावनिक झाल्या होत्या, परंतु आज त्यांना आपण ही संधी दिली त्यामुळं त्यांनी आपल्या मनातील अनेक भावना दिदीविषयी व्यक्त केल्या. जिजी असं व्यक्तिमत्व होते की लहानपणीच त्यांचं लग्न झालं होतं. जिजी अगदी डबल हाडाच्या होत्या आणि आमचे शंकर बाबा काळकीसारखे होते. जेव्हा लग्न लागलं तेव्हा आधी काही नवरदेव नवरीला बघत नव्हता आणि नवरी नवरदेवाला बघत नव्हती. या राऊत परिवाराला पानसरे परिवार आवडला, मुलगी देऊन टाकली आणि अशा प्रकारे जेव्हा अंतरपाठ बाजूला झाला तेव्हा जिजी म्हणली या काळकीशी माझं लग्न लावलं का. म्हणजे अशा प्रकारचे विवाह त्या काळात होत होते आणि त्या पहिल्यापासून स्पष्ट वक्त्या अशा होत्या. जिजींचं संपूर्ण आयुष्य अतिशय त्या कष्टामध्ये जरी गेलं असलं तरी आयुष्याचा अखेर त्यांचा अतिशय आनंदामध्ये गेला. त्यांची मुलं, त्यांची ही सगळी सेवा करणारी नातवंड, त्यांची पतवंड, त्यांच्या सुना यांच्यामध्ये संपूर्ण गोकुळामध्ये त्या राहिल्या आणि खूप आनंदामध्ये त्या गेल्या. त्यांचा एक आनंद उत्सव 2-3 वर्षापूर्वी गेला. अप्रतिम असा की मी असा पहिला कार्यक्रम पाहिला की जिजींचं इतकं सुंदर नियोजन डॉक्टर प्रवीण आणि सर्वांनी त्या ठिकाणी कुटुंबियांनी केलं, भास्कररावांनी केलं, दादांनी केलं, सर्वांनी केलं. इतकं सुंदर नियोजन होतं की जिजीला वाटत असेल मी आता स्वर्गात आले की काय. इतकं सुंदर नियोजन त्या सर्वांनी केलं आणि खूप सेवा अशा जिजीची केली. शेवटी परमेश्वराच्या पुढे काही चालत नाही. जिजी आपल्याला सोडून गेल्या, आपल्याला त्याचं दुःख झालं, परंतु त्यांची जी गुणवैशिष्ट्ये आहेत ती निश्चितपणे त्यांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये आहे. एक तर सर्वजण अतिशय कष्टाळू आहे, सर्वजण समाजामध्ये काम करणारे आहे, सर्व तळागाळामध्ये काम करणारे आहे आणि असंच हे जिजीचं काम आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचं आहे. अशा ह्या लाडक्या जिजींना मी माझे मोठे बंधू, राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेब, माजी आमदार डॉक्टर सुधीजी तांबे, आमदार सत्यजित तांबे, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे आणि डॉक्टर जयाताई थोरात, सर्व संगमनेर शहर आणि संगमनेर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने जिजींना या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. धन्यवाद. कारण 102 वर्ष आयुष्य आणि पण चांगले होत आहे. आदर्श पुढे पानसरे परिवार आहे 3 आठवड्यापूर्वीच एक उत्तम असा उपक्रम राबवला, माता पिता दिन, आणि हा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे. त्यावेळेस आधी त्याची तुमची शेवटपर्यंत चांगली राहिली आणि सर्वांचे बोललं तर वेळ कमी आहे, अपुरे शब्द आहे, जास्त न बोलता होते महाराष्ट्र होते आधी करतो. हॉलिडे एन्जॉय इन माथेरान झालं असतं. एक शिवबा या रयतेच्या आणि धर्माच्या रक्षणार्थ त्या आईनं उतरवला नसता, ती गोष्ट मुलाला शिकवली नसती
तर काय झालं असतं आज आपलं? म्हणजे याचा अर्थ तिचा कर्मयोग तसाच असला पाहिजे. या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या की मग माणूस निवांत होतो. म्हणजे कर्मयोग आचरला, भय संपलं. दुसरा मार्ग आहे भक्तियोग. भक्तियोग का आचरावा? त्याचं कारण असं आहे, भक्तियोगाचं अनुसरण केलं आपल्याला कामं खूप राहतात. म्हणजे एक तर आधीच प्रवचनात लक्ष लागत नाही आणि त्याच्यात पेपरवाले आल्यावर तर मग आता प्रवचन का पेपर असा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे माणसं म्हणतात फार, आम्हाला ह्याला वेळ नाही, आम्हाला त्याला वेळ नाही, आम्हाला त्याला वेळ नाही. पण या सगळ्यातून आपल्याला भजनाचा वेळ काढावा लागेल, काढावाच लागेल. आणि त्याच्यापेक्षा सोपं सांगू, तसंही भजनाचा वेळ काढायची गरज नाही. तुम्ही जे जे काही करत आहात ते फक्त माझ्या परमात्म्यासाठी आहे ही भावना ठेवली की काम होईल. सांगतो तुम्हाला, असं कोणी म्हणतं का जरा 10 मिनिटं मला वेळ द्या, मला श्वास घ्यायचा आहे? नाही. तुम्ही जे काम करता ते करतानाच श्वास घेता की नाही? मग तसं तुम्ही जे काम करता ते करतानाच भजन केलं की होणार आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून भक्तियोग का आचरा? कारण ज्या भगवंताची आपण उपासना करतो तो आपला शेवट गोड करतो. किंबहुना तो सोबत आहे हे म्हटलं तरी भीती नष्ट होते. काळोखाचं